नमस्कार, मी उमेश पाटील. मी श्रद्धा सावंत. लोकनिर्धार चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आता आपण रोजच्या बातम्यांचा आढावा घेऊयात. अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या निमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. देशभरात पुन्हा एकदा दिवाळी साजरी होणार आहे. या निमित्ताने केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. मी तुम्हाला माझ्या कॉन्टॅक्ट लिस्ट बद्दलची कोणतीच परवानगी दिली नव्हती आणि कधी देणारही नाही. हे स्पॅमिंग आणि गोपनीयतेचे उल्लंघन आहे. आकाशच्या या पोस्टनं असंख्य नेटकरांचं लक्ष वेधलं आणि त्यावर अनेकांनी चिंता व्यक्त केली. गोआयबीओने कॉन्टॅक्ट लिस्ट मधील सर्वांना पाठवलं नोटिफिकेशन. भडकला युजर. राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील जुन्या घरी, सध्या राहत असलेल्या घरी हॉटेलमध्ये एसपीचे अधिकारी सकाळी 10 वाजता दाखल झाले आणि त्यांची झडती सुरू आहे. अशातच दिवसेंदिवस ठाकरे गटाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. त्या मूळ घरावरती, नंतर माझ्या हॉटेलवरती, माझ्या बंधूंच्या घरावरती 4-5 पथकं आलेली आहेत. त्यांच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे आणि मला आता मिळाल्या माहितीप्रमाणे माझ्यावरती गुन्हा दाखल त्यांनी केलेला आहे. एक गोष्ट दुर्दैवाची सांगू इच्छितो आपल्याला की माझ्यावरती गुन्हा दाखल करा, कारण मी एक लोकप्रतिनिधी आहे. त्यांच्या दृष्टीने मी काय गुन्हा केला असेल, राजन साळवी काय आहे, कसा आहे हे माझ्या कुटुंबाला माहिती आहे, माझ्या पक्षाला माहिती आहे, माझ्या जनतेला माहिती आहे, माझ्या मतदारसंघाला माहिती आहे. परंतु मी हे करत असताना ह्या पोलिसांच्या माध्यमातून, या सरकारच्या माध्यमातून माझ्या पत्नीवरती आणि माझ्या मोठ्या मुलावरती गुन्हा दाखल केला, ही अक्षरशः खेदाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि निश्चितपणे भविष्यामध्ये याचे परिणाम ह्या सरकारला भोगावेच लागतील, हे माझं मत या ठिकाणी आहे. अधिकाऱ्यांनी काय काय प्रश्न विचारले किंवा काय नाही, अजून चौकशी चालू आहे. माझं कुठे त्यांनी अजून स्टेटमेंट घेतलं नाहीये, माझ्या कुटुंबाचं घेतलं नाहीये. चौकशीच्या आधारे पुढे आता ते माझ्याकडनं माहिती घेतील असं मला वाटतं. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्याला काय विचारणा वगैरे केली आहे? हो, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सतत माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहे. आणि हे जेव्हा समजलं तर तातडीने मला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा मोबाईलद्वारे मला फोन आला आणि विचारपूस केली आणि बोलले, राजन तुझ्या पाठीची संपूर्ण शिवसेना, संपूर्ण महाराष्ट्र आहे, हे त्यांनी मला सांगितल्याचा मला अभिमान निश्चितपणे या ठिकाणी आहे. आपल्यावर गुन्हा दाखल झाला, गुन्हा दाखल झाला म्हटल्यानंतर अटक होणारच आहे. पण त्या अटकेला मी घाबरत नाही. अटकेला घाबरणारा हा बाळासाहेबांचा सैनिक नक्कीच नाहीये, लक्षात ठेवा. 118% अधिक संपत्ती जमा केली. आता मलाच प्रश्न पडला की तिथं 118% जादा संपत्ती माझ्याकडे आहे. आता आमच्यावरती एवढं कर्ज आहे, ते कर्ज फेडण्यासाठी त्यांच्याकडे पैसे मागतो आता सरकारकडे, ते पडतील. आपण एवढं जरा निर्धास्तपणे बोलताय, काय त्या मागचे एवढं एकदम शांत तुम्ही बोलताय? शांतता आतापर्यंत कधी मी घाबरलेला नाही. आतापर्यंत शिवसेनेच्या आंदोलनामधून उभारलेला कार्यकर्ता आहे. तर मला काही नवीन नाहीये आणि मला माहिती होतं की ह्या घटना घडणार आहेत. तो माहिती मी सांगतो की एसीबी अधिकाऱ्यांची जी पावलं रत्नागिरीमध्ये पडत होती त्याची इत्तमभूत माहिती माझ्यापर्यंत पोहोचत होती. रत्नागिरीच्या अल्पा हॉटेलमध्ये ही मंडळी उतरली, तिथून त्यांनी माझ्या सर्व ठिकाणची चौकशी केली आणि आज माझ्या निवासस्थानी ते येणार हे मला माहिती होतं आणि मी निश्चिंत आहे. मला माहिती आहे त्यांची कारवाई ती करू दे. माझा विश्वास माझ्या जनतेवरती आणि माझ्या बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेबांवरती आहे. त्याच्यामध्ये तुमची पत्नी असेल किंवा मुलगा यांच्यावरही दाखल झालेला, काय सांगता? हीच दुर्दैवाची गोष्ट आहे. मी आज एक लोकप्रतिनिधी आहे. माझ्याकडनं तुमच्या दृष्टीने काय चुकीचं घडलं असेल की मी शिंदे गटामध्ये आलो नसेल, त्यांच्याबरोबर गेलो नसेल म्हणून माझ्यावरती राग काढला असेल तर माझ्यावरती तुम्ही गुन्हा दाखल करा, अटक करा, मला जेलमध्ये घेऊन त्याला काही करा. पण माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलाला आज ज्या पद्धतीने तुम्ही गुन्हा दाखल करताय हे साफ चुकीचं आहे. तुम्हाला जनता आणि आम्ही सोडणार नाही ही आमची भूमिका आहे. दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न केला जातो, हे काय सांगायला पाहिजे. शिंदे गटामध्ये आम्ही जात नाही म्हणून दबाव केला, पण दबावाला पीक घालत नाही. पण हे असे आम्ही लेचेपेचे सैनिक नाही, बाळासाहेबांचे सैनिक आहोत, लक्षात ठेवा. याची काळजी करू नका तुम्ही. जनता न्यायालयामधून भाजपाची पोलखोल झालेली आहे. शिजलेली खिचडी आता बिघडते की काय असं भाजपाला वाटू लागल्यानंतरच पुन्हा एकदा शिवसैनिकांना अडवण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याचं दिसतंय. सुषमा अंधारे. ती लोक मूर्ख, त्यांची कीव करावी वाटते. अजित पवार त्या व्हिडिओवर संतापले. आम्ही रुबाब दाखवणारी माणसं नाहीत, आम्ही दाटी आणि गर्दीने सर्वांना सामावून घेणारी माणसं आहोत. त्यामुळे मला त्या गोष्टीला फार महत्व द्यावं असं अजिबात वाटत नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी विरोधकांकडून व्हायरल केल्या जाणाऱ्या व्हिडिओवर दिली.